नमस्कार, द पीपल न्यूज टीव्हीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा शंखनाद सुरू झालेला आहे। येणाऱ्या 20 नोव्हेंबरला संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेचं मतदान पार पडणार आहे। एकंदरीत संपूर्ण राज्याची राजकीय परिस्थिती विरोधाभासाची झालेली आहे। एकीकडे महाविकास आघाडी, एकीकडे महायुती आणि एकीकडे नवीन परिवर्तन महाशक्ती नावाची एक आघाडी तयार झालेली आहे। अशा वेगवेगळ्या आघाड्या, त्याच्यामध्ये मनसेने सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या अनेक विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर मनोज जरांगे यांनी सुरू केलेलं मराठा आंदोलन, असे अनेक विषय आपल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणारे आहेत। एकंदरीत या संपूर्ण राज्याची राजकीय परिस्थिती काय राहणार आहे, आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाची विधानसभेची राजकीय परिस्थिती काय राहणार आहे, कोणत्या विकास आघाडीच्या दिशेनं या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचं वारं वाहणार आहे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पत्रकार जोडलेले आहेत सचिन भाऊ बुदडे यांच्यासोबत या विषयावर आपण दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाची राजकीय परिस्थिती काय आहे या विषयावर आपण थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर दादा नमस्कार। नमस्कार। एकंदरीत आपल्या संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेचं निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे। दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाची जी राजकीय परिस्थिती आहे, रोमांचक लढाई झालेली आहे। काय वाटतं प्रथम दर्शनी आपल्याला बघितल्यानंतर, काय कोणत्या दिशेनं या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचं वारं जाणार आहे, एकंदरीत कशी परिस्थिती राहणार आहे? एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे एकच चित्र उभं राहत आहे सध्या। प्रत्येक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे। प्रत्येक ठिकाणी एकाच पक्षाचे दोन उमेदवार उभे आहेत। बंडखोरी करून उभे राहिलेले उमेदवार बरेचसे आहेत। त्यामुळे एकंदरीत चित्र संमिश्र प्रकारचे आहे। त्यामुळे आपल्याला सांगता येणार नाही नेमकं की परिस्थिती कशी राहील, परंतु एक आकलन आपण जरूर करू शकतो। त्यामध्ये दर्यापूर मतदारसंघ हा केवळ दर्यापूर मतदारसंघ नसून यामध्ये 2 तालुके इन्क्लूड आहेत। मतदारसंघ जरी दर्यापूर असला तरी त्यामध्ये अंजनगाव आणि दर्यापूर असं 2 फॅक्टर असते। आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेस एका साईडला कोण चालतो, दर्यापूरमधून कोण चालतो आणि अंजनगावमधून कोण चालतो, यावर उमेदवाराचा भविष्य निर्माण। हे जे 2 तालुके मिळून एक मतदारसंघ तयार होतो, तुम्हाला काय वाटतं की दर्यापुराच्या काही समस्या वेगळ्या आहेत आणि अंजनगावच्या काही समस्या वेगळ्या आहेत, असं त्याच्यामुळं याचा काय परिणाम होणार आहे? कारण तर दोन्ही तालुक्याच्या समस्या वेगवेगळ्या आहेत असं वाटतं का तुम्हाला? समस्या एकंदरीत थोड्याफार प्रमाणात सारख्याच आहेत, परंतु प्रकार असा होतो की उमेदवार जर प्रॉपर दर्यापूरमधला असला तर त्याचे लक्ष दर्यापूरकडे जास्त असते असं अंजनगाववाल्यांना वाटतं। आणि जर अंजनगावचा उमेदवार असला तर दर्यापूरकडे त्याचं दुर्लक्ष होते असं मतदारांनाही वाटतं। पण यावेळेस परिस्थिती वेगळी आहे। प्रॉपर दर्यापूरमध्ये महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांनी दर्यापूरचा उमेदवार दिलेला नाही। प्रॉपर दर्यापूरमधला उमेदवारच इथे नाही आहे। आणि बाकीचे छोटे मोठे उमेदवार आहेत, बरेचसे उमेदवार आहेत। त्यातले बरेचसे जसं की वंचित बहुजनचा दर्यापूरचा आहे आणि बसपाचा सुद्धा दर्यापूर तालुक्यातला उमेदवार आहे। पण प्रमुख जे आपण पक्ष म्हणतो महायुती किंवा महाविकास आघाडी यांचे उमेदवार दोन्हीही एक अडसूळ साहेब आहेत, जे प्रॉपर दर्यापूरचे नाही। आणि दुसरे जे गजानन लवटे महाविकास आघाडीतर्फे उभे आहेत ते सुद्धा अंजनगावचे आहेत। त्यामुळे भाजप पक्षामधून एक बंडखोरी झालेले उमेदवार परत तिसरे प्रथमच आपल्या रमेश बुंदेले युवा स्वाभिमान पक्षाने पहिल्यांदाच दर्यापूर तालुक्यामध्ये पाऊल ठेवले आहे आणि भाजपचेच बंडखोर रमेश बुंदेले यांना उमेदवारी दिलेली आहे। रमेश बुंदेले हे सुद्धा अंजनगावमधूनच येतात। यावेळेस काय झालंय, आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये 2 माजी आमदार उभे राहिलेले आहेत। एकीकडे रमेशजी बुंदेले भारतीय जनता पक्षामध्ये 2014 मध्ये ते निवडून आले होते। त्यानंतर अभिजितजी अडसूळ 9 ते 14 पर्यंत होते। तर हे 2 जे माजी आमदार आहेत यांनी आपल्या निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये भाग घेतलेला आहे। आणि जे काही महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणू आपण, तो प्रथमच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काल आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झालेली आहे त्यांच्या समर्थनार्थ। काय वाटतं, हे 2 जे उमेदवार माजी आमदार आहेत, उमेदवार म्हणून जे आता सध्या उभे आहेत, आणि त्यांच्या तुलनेत आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे यांच्या दोघांमध्ये काय अंतर वाटतं आपल्याला? तसं जर पाहिलं तर हा दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अंतर्गत येणारा मतदारसंघ आहे। प्राबल्य शिवसेनेचे या मतदारसंघात जास्त राहिलेले आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेचा उमेदवार म्हणून नौका जरी असला तरी उद्धव ठाकरे यांचे लेवल त्यांना लागलेले आहे। गजानन लवटे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, परत त्यांचे घटक पक्ष आहेत काँग्रेस असोत आणि जे इतर पक्ष आहेत त्यांची सुद्धा इथं थोडीफार मतदार इथं आहेत। त्यामुळे नौखे जरी असले तरी ती
चांगली टक्कर होण्याची शक्यता आहे. अगदी काही दिवसा अगोदरच लोकसभेचे निकाल आलेले आहेत. त्यामध्ये आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे. दुसऱ्या साईडला भाजपचा उमेदवार होता नवनीत राणा. यांना काही हजार मतांच्या फरकाने ते निवडणूक हरलेले आहे. आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचा जो काही भाजपचा उमेदवार पराभव झालेला आहे तर त्याचा या विधानसभेशी काय संबंध असू शकतो का असं वाटते का तुम्हाला? त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव पडणार आहे का विधानसभेवर? त्याचा यामध्ये प्रभाव पडण्यासारखं नाही आहे, कारण प्रॉपर भाजपचा इथे उमेदवारच नाही. कारण हा जो मतदारसंघ आहे हा शिंदे गटाला गेलेला आहे आणि शिंदे गटाचे जे अडसूळ आहेत ते माजी आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे भाजपचा इथं प्रभाव नाही, परंतु भाजपमधून बंडखोरी करून गेलेले जे उमेदवार आहेत अंजनगावचे, त्यांनी सुद्धा तिसरी आघाडी निर्माण केल्याचे चित्र सध्या आहे. कारण ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आता तयार झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर माजी खासदार जे आनंदराव अडसूळ आहेत त्यांचा तीव्र विरोध तत्कालीन जे उमेदवार होते आपल्या भाजपचा नवनीत राणा यांना तीव्र विरोध झालेला होता, त्यांनी केला होता. आणि कुठंतरी त्याच्यावर नाराजी की मी प्रचार करणार नाही नवनीत राणांचा, महायुतीचा भाग असल्यानंतरही. आणि आता लगेच त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ आपल्या दर्यापूर अंजनगावमध्ये निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत, म्हणजे राहिलेलेच आहेत. त्यांनी आपलं उमेदवारी, त्यांना चिन्ह वगैरे सर्व त्यांचं तयार झालेलं आहे. काय वाटते, ती जी राजकीय परिस्थिती होती त्यावेळेसची आनंदराव अडसूळ यांनी तयार केलेली, तीच राजकीय परिस्थिती आता माजी खासदार ज्या नवनीत राणा आपल्या दर्यापूर अंजनगावमध्ये तयार करतील काय? अभिजित अडसूळ यांच्या या उमेदवारीवर कितपत परिणाम होणार आहे? नक्कीच, कारण त्यांना जो मागचा जो वचपा आहे तो त्यांना या निवडणुकीत काढायचा आहे. त्यामुळे त्यांनी तो उमेदवार उभे केलेला आहे. माजी आमदार जे रमेशजी बुंदेले आहेत त्यांना युवा स्वाभिमान पक्षाने पहिल्यांदाच उडी घेतलेली आहे यामध्ये, आणि त्याचं कारण सुद्धा तेच आहे. जो त्यांचा राजकीय विरोध आहे त्याकरिता त्यांनी हा उमेदवार दिलेला आहे. अभिजित अडसूळ यांना ही निवडणूक जड जाणारच आहे, कारण शेवटी घटक पक्षाचेच ते आमदार, माजी आमदार राहिलेले आहेत. त्यांचा जनसंपर्क सुद्धा आहे मतदारसंघात. प्राबल्य दर्यापूरमध्ये असू शकतो किंवा अंजनगावमध्ये असू शकतो. अंजनगावमधून या निवडणुकीमध्ये अंजनगाव मतदारसंघातून किंवा अंजनगाव तालुक्यातून जो उमेदवार आघाडी घेईल त्याचा नेमका विजय होईल अशी शक्यता सध्या तरी दिसत आहे. अशी चर्चा वारंवार आपल्या प्रसारमाध्यमांवर आहे की मग आम्ही जेव्हा गाव पातळीवर जेव्हा काम करतो तेव्हा बरेचसे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, मोठ्या प्रमाणावर जे युवा स्वाभिमानचे जे उमेदवार आहेत, माजी आमदार रमेशजी बुंदेले यांचा मोठ्या प्रमाणात ते प्रचार करताना दिसत आहे. आणि तसेच दर्यापूरचे जे आपले तालुका अध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष आहेत, अंजनगावचे जे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, मोठ्या प्रमाणात या युवा स्वाभिमानच्या उमेदवाराची म्हणजे नवनीत राणांनी ज्यांना उभं केले आहे रमेशजी बुंदेले यांचा प्रचार डायरेक्ट ऑन द ग्राउंडमध्ये काम करताना ते दिसत आहे. माजी भाजपचे जे उमेदवार आहेत किंवा सध्याचे युवा स्वाभिमान पक्षातर्फे बुंदेलेजी उभे आहेत त्यांचा एक जनसंपर्क आपल्या सर्व मतदारसंघात सतत दिसत होता. त्यामुळे त्यांची जी अपेक्षा होती की ही सीट जी आहे दर्यापूर मतदारसंघ जो आहे हा भाजपला मिळणार आणि आपल्याला उमेदवारी मिळणार, यातूनच त्यांनी ते जो जनसंपर्क होता तो वाढवलेला होता. परंतु शिंदे गटाला हा मतदारसंघ सुटल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला आणि परत राणा यांची साथ मिळाल्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. परंतु भाजप फॅक्टर, कारण भाजपचे जे मतदार आहेत ते या मतदारसंघात आहेतच. कारण तुम्ही जर लोकसभा निवडणुकीचा जर कल पाहिला तर भाजपला गेलेली मते ही मते भाजपला जाणारच. जरी महायुतीमध्ये भाजप हा पक्ष आहे, परंतु भाजपचे जे महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल थोडी नाराजी आहे. कारण याआधी ते आमदार राहिलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या बाबतीत असं एक म्हटलं जातं की ते काही वेळ थोडा काळच इथं राहतात, असा थोडासा नाराजीचा स्वर त्यांच्या. म्हणजे एकंदरीत जो पार्सल उमेदवारांचा जो विषय आहे हा खरंच नक्कीच आपण यांना पार्सल उमेदवार म्हणू शकतो. नक्कीच. आता आपण जनसंपर्क जेव्हा करतो, लोकांना जेव्हा भेटतो, तेव्हा लोकांची जी नाराजी आहे ती याबद्दलच आहे. लोकांना स्थानिक उमेदवार हवा असा एक सूर आपल्याला दिसून येतो. अगदी काही दिवसा अगोदर, 5-6 दिवस अगोदर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातल्या 40 जे नेते होते भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी बंडखोरी करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात अनेक पदाधिकाऱ्यांचे नावं आहेत. आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जर विचार केला तर अचलपूरचे जे गटरेल आहेत, त्यानंतर तुषार भारती आहे, एकंदरीत असे राज्यातले अनेक पदाधिकारी आहेत. परंतु या आपला जो उमेदवार आहे युवा स्वाभिमानचा, या उमेदवारावर म्हणजे माजी आमदार रमेशजी बुंदेले यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे. काय तुम्हाला वाटतं, भाजपचा कुठंतरी मोठ्या प्रमाणात छुपा पाठिंबा युवा स्वाभिमानचे जे उमेदवार आहेत रमेशजी बुंदेले यांना आहे?
संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये जी कारवाई ज्या प्रमाणात झाली आहे त्या प्रमाणात कारवाई अपेक्षित होती बुंदेलेजींना, परंतु कारवाई होण्याआधीच रमेशजी बुंदेले यांनी पक्ष सोडून स्वाभिमान पक्षात प्रवेश घेतला होता. त्यामुळे पाहिजे तशी कारवाई त्यांच्यावर झाली नाही किंवा आपल्याला असं ऐकूयात नाही की भाजपने त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांनी आधीच पक्ष सोडून युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली नाही असं वाटते. तरी जनतेतून जो छुपा सूर आहे किंवा जी चर्चा आहे त्यात असं वाटते की कुठेतरी भाजपचा यांना पाठिंबा असावा, अशी चर्चा जनमानसात दिसून येते. मध्यंतरीच एका न्यूज चॅनलला 1-2 दिवस अगोदर एक बातमी चालवली की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते कमी शिकलेले आहेत, त्यांच्या अनेक फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत. एकंदरीत राजकीय जीवनामध्ये आपण उमेदवार असताना किंवा मग एखाद्या पक्षाचं कार्य करत असताना तुम्हाला काय वाटतं, हे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांनी यांच्यावर जनतेने कसा विश्वास ठेवावा, ठेवू नये, काय तुमचं या संदर्भात उमेदवार, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि मतदारांनी कसा उमेदवार निवडावा? गुन्हेगारी जी बातमी आली होती त्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला सांगतो की शिक्षण आणि गुन्हेगारी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांचा सबळ पुरावा त्यांच्याकडे नव्हता किंवा असेल सुद्धा. परंतु गुन्हे कशा प्रकारचे आहेत किंवा कसल्या आंदोलनाचे गुन्हे असतात, आता पॉलिटिकल किंवा जे सामाजिक कार्यकर्त्यांना बरेचशा लोकांवरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असतात. जसे आपण पाहतो राज्यकर्ते त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असतात, आंदोलन करताना गुन्हा असतो. तो गुन्ह्याचे स्वरूप कुठले आहे त्या बातमीमध्ये असं थोडंसं नाही की गुन्हे कुठले आहेत. आणि शिक्षण हा तेवढा आपल्या तरी भारतीय राजकीयमध्ये त्याला एवढं फारसं महत्त्व नाही आहे, कारण आपण प्रत्येकजण पाहतो की उमेदवार हा शिकलेलाच असतो असं नाही. आता ते जनतेकडे आहे की जनता कोणाला निवडते. आपल्या दर्यापूर-अंजनगाव मतदारसंघाचे मोठ्या प्रमाणात आपल्या दर्यापूर-अंजनगावमध्ये औद्योगिकरण झालेलं नाही आहे, कुठलाही एखादा असा प्रोजेक्ट नाही आहे किंवा मग जे काही सूतगिरणीचं जे काम होतं ते मोठ्या प्रमाणात म्हणजे काही कित्येक वर्ष झाले अनेक पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, उमेदवारांनी, आमदारांनी, खासदारांनी वारंवार त्याचे म्हणजे मौखिक किंवा आम्ही कुठेतरी आणणार आहोत, चालू करणार आहोत, त्यानंतर शकुंतला रेल्वेचं काम आम्ही पुन्हा सुरू करणार आहोत, अशा वारंवार घोषणा केल्या, आश्वासनं दिली. ज्वलंत मुद्दे काय आहेत दर्यापूर-अंजनगाव मतदारसंघाचे? दर्यापूर-अंजनगावमध्ये हा तर नेहमीचा मुद्दा राहिलेला आहे. सूतगिरणी असो किंवा शकुंतला रेल्वे जी बंद पडलेली आज रोजी ती रेल्वे असो, हे ज्वलंत मुद्दे प्रत्येक निवडणुकीचा हा मुद्दा असतोच. प्रत्येक उमेदवार जो येतो तो हे आश्वासन मात्र दर्यापूरला देतोच, परंतु प्रत्यक्षात मात्र त्याचं काही होऊ शकत नाही. आजही ती रेल्वे बंद पडलेली आहे, सूतगिरणी तशीच ओझाड पडलेली आहे. त्यामुळं ज्वलंत मुद्दे इथं इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करणे, जसं MIDCचा परिसर इथे दर्यापूरला आहे किंवा अंजनगावला सुद्धा MIDCचा एक परिसर आहे, परंतु त्यामध्ये कुठलाही कारखाना म्हणा किंवा कुठली डेव्हलपमेंट नाही, कुठली प्रोजेक्ट सुरू झालेले नाही आहेत, उद्योगधंदे सुरू झालेले नाही आहेत. इथे शिक्षणाच्या सुविधा तरी थोड्या प्रमाणात का होईना पण ठीकठाक आहे, परंतु उद्योगधंद्यांना चालना देणारा असा कुठला तरी मोठा उद्योग येणे या दोन्ही तालुक्यामध्ये म्हणा, अंजनगाव तालुक्यात असो, दर्यापूर तालुक्यात असो, यायला हवा किंवा तसा प्रयत्न या उमेदवारांनी करायला हवा, परंतु तसा प्रयत्न होताना कुठं दिसत नाही. एकदा निवडणूक संपली की सर्व हवेत विरून जातं. जे आश्वासन असतात तिथं MIDC एखादा प्रोजेक्ट चालू करू, एखादा कारखाना आणू, असं मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. आणि जे बंद पडलेले आहेत, जे उद्योगधंदे ऑलरेडी चालू होते बंद पडले, जशी सूतगिरणी खूप मोठा उद्योग होता इथे, कापूस उत्पादक पट्टा आहे आपला अंजनगाव दर्यापूर तालुका म्हणजे हा कापूस उत्पादक मुख्य पट्टा आहे. त्यासाठी ती शकुंतला रेल्वे होती, त्या रेल्वेनेच कापसाची आयात निर्यात होत होती, परंतु ती आज बंद पडलेली आहे. तशीच ती सूतगिरणी सुद्धा ओसाड पडली आहे. आणि MIDC एरिया सुद्धा फारसा असा डेव्हलप झालेला नाही, दर्यापूरचा असो किंवा अंजनगावचा असो. राजकीय जे समीकरण असते कुठंतरी उमेदवार हा जातीय समीकरणावर सुद्धा लक्ष ठेवून असतो की या मतदारसंघामध्ये एवढे जातीचं प्रमाण आहे, या धर्माचं प्रमाण आहे, कुठंतरी हा गुणोत्तर तो लावत असतो. आपल्या दर्यापूर-अंजनगाव मतदारसंघामध्ये हिंदू वोटर्स आहेत, मोठ्या प्रमाणात मुस्लिम वोटर्स आहेत, मोठ्या प्रमाणात बौद्ध वोटर्स आहेत. हा जो मतदारांचा समूह आहे, 3 वेगवेगळ्या विभागणी आपण करू शकतो त्यांच्या. मुस्लिम मतदारांचा यावेळेस कुठंतरी त्याला आपण एक प्रकारे म्हणू दूर सारण्याचा कुठंतरी या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा रस दिसत नाही आपल्याला. दर्यापूर-अंजनगाव मतदारसंघामध्ये आपण जर मुस्लिम समाजाच्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर कुठंतरी त्यांचा निरागस दृष्टिकोन या संदर्भात नकारात्मक कुठंतरी भाव त्यांच्यामध्ये तयार झालेला आहे. काय बुद्धिस्ट जो समाज आहे त्यांच्या समस्या काय आहेत, हिंदू वोटर्स आहेत, यांना काय हवं आहे नेमकं, जसं तुम्ही जर ग्राउंड लेवलवर काम करत असाल तुम्हाला काय आढळलं या तिन्ही समूहाबद्दल, तिन्ही जातींबद्दल? मुस्लिम समुदायाचं प्राबल्य सुद्धा या मतदारसंघामध्ये बरंचसं आहे आणि ते सुद्धा निर्णायक ठरते. परंतु यावेळेला
महाविकास आघाडीने जे उमेदवार दिलेले आहेत ते शिवसेना पक्षात दिले, परंतु लोकसभेच्या जे निकाल आलेले आहेत, आता नुकत्याच झालेल्या लोकसभेचे जे निकाल आलेले आहेत त्यावरून असं थोडंसं कल आहे, मुस्लिम समाजांना उद्धव ठाकरे किती कन्व्हिन्स करू शकतात त्यावर सर्व डिपेंड राहील. आणि चर्चा करताना असं आढळून येते की उद्धव ठाकरेंचा जो उमेदवार आहे त्यांना मतदान करू शकतात. अल्पसंख्याक जे आहेत किंवा जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना उद्धव ठाकरेचं असं काही फारसं वाव नाही. आणि महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष काँग्रेस असल्यामुळे त्यांना बहुतेक ते जे मतदार आहेत त्यांचा कल महाविकास आघाडीकडेच राहील अशी शक्यता आहे. मध्यंतरी अशी बातमी आली होती की आपल्या दर्यापूर अंजनगावमध्ये कुठेतरी काँग्रेस अडीग आहे, त्यांना त्यांच्या पक्षाचा उमेदवार आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये हवा होता, परंतु उद्धव ठाकरे यांनी म्हणजे वरच्या स्तरावर अशी चर्चा करून हा मतदारसंघ खेचून आणला त्यांच्यासाठी. लोकसभेमध्ये जसा शिवसेना उभाठा या पक्षाने जसं काँग्रेसला भरपूर मदत केली आणि त्यांचा जो खासदार आहे निवडून आला काँग्रेस पक्षाचा, काय असं राजकीय चित्र आहे की काँग्रेसही तेवढीच मदत शिवसेना उभाटाचा जो उमेदवार आहे दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातला त्याला देणार आहे असं तुम्हाला वाटतं? हो, सध्या तरी चित्र असंच आहे की काँग्रेससुद्धा मदत करणार आहे. थोडीशी नाराजी काँग्रेस गटामध्ये होती की हा जो मतदारसंघ आहे त्यांना सुटायला पाहिजे होता, परंतु तेच महायुतीमध्ये सुद्धा झाला आहे आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा झाला आहे. जसा भाजपला हा मतदारसंघ हवा होता परंतु त्यांना मिळाला नाही, तसंच काँग्रेसला सुद्धा हा मतदारसंघ मिळाला नाही. त्यामुळे नक्कीच लोकसभेचं चित्र पाहून काँग्रेससुद्धा उभाटा गटाला मदत नक्कीच करेल असं चित्र आहे. त्यामुळेच लवटे यांची दावेदारी सुद्धा भरपूर आहे, भक्कम आहे. येणाऱ्या काही या विधानसभेच्या नंतर राज्यामध्ये स्थानिक ज्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे, जिल्हा परिषद असतील, नगर परिषद असतील, महानगरपालिका असतील, यावेळेस जर आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचा जर विचार केला तर फक्त यावेळेस जर शिवसेना उभाटाचा जर उमेदवार इथे निवडून आला तर कुठंतरी हे काँग्रेसच्या समोरच आव्हान नाही का ठरणार की जसं आपला शिवसेना उभाटा जो पक्ष आहे हा मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद सदस्यांची जागांची मागणी करेल, पंचायत समितीची जागांची मागणी करेल आणि स्थानिक जे पदाधिकारी आहेत ते खरंच काम करतील का या विषयासंदर्भात आगामी ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे यांचा जर विचार केला तर काँग्रेसला ते हितकारक ठरेल काय? इथला जो उमेदवार आहे महाविकास आघाडीचा त्याला पाठिंबा दिला तर नाही. तसं जर पाहिलं तर ही निवडणूक आणि ती निवडणूक मिळते त्यावेळेला जी तुमची महायुती किंवा जी आघाडी होईल त्यानुसारच जागा मिळतील. असं उभाटालाच मिळेल किंवा काँग्रेसलाच जातील असं सध्या तरी सांगता येणार नाही, कारण काँग्रेसचा सुद्धा मोठा गट या तालुक्यात किंवा दोन्ही मतदारसंघामध्ये आपल्या दर्यापूर मतदारसंघामध्ये आहे. त्याच्यामुळं आता एक संघ जुटीने सध्या तरी असं वातावरण आहे की बाबा महाविकास आघाडीमधले घटक पक्षाचे जे कार्यकर्ते असोत किंवा जे नेते मंडळी असोत ते काम करतील, त्या आपापल्या पक्षासाठी किंवा आपापल्या उमेदवारासाठी काम करतील असं तरी सध्या चित्र आहे. परंतु कुठेतरी थोडीफार बंडखोरी मात्र होऊ शकते. एकंदरीत आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचा जर विचार केला तर टोटल 16 उमेदवार आपल्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीचा मोठ्या प्रमाणात फॅक्टर राहणार आहे यावेळेस. बरोबर. आपल्या महाविकास आघाडीचे कुठंतरी लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांची चर्चा झाली होती, परंतु मधातच महाविकास आघाडीने कुठंतरी आंबेडकरांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात वारंवार. तर काय वाटतं यावेळेस दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा जो बळ आहे एकंदरीत विधानसभेमध्ये जर पाहिलं आपण तर काय वाटते हा तिरंगी लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडी, महाविकास आघाडी आणि महायुती हे तिघही लढतील काय? वंचित बहुजन आघाडीचा जो मतदार आहे, वंचित बहुजन आघाडी तसं जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये बळवंत भाऊ वानकडे माजी आमदार आहेत, आमदार राहिलेले. त्यांना अपेक्षित होतं की या जागेवरती काँग्रेसला सीट मिळेल आणि काँग्रेसतर्फे एखादा SC मधून जसं बौद्ध वगैरे समाज आहेत तर त्यांचा उमेदवार मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु प्रत्येकदा काय होते की थोडंसं जातीय समीकरण पाहून वरच्या लेवलवरती थोडासा फेरबदल केला जातो, त्यामुळं उमेदवार देणे पक्षाला शक्य नसते किंवा तसा वेळ नसतो. परंतु त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आपला इथं उमेदवार उभा केलेला आहे. अंकुश वाघपांजर म्हणून जे उमेदवार उभे आहेत ते सुद्धा या निवडणुकीच्या निर्णयावर फरक पाडू शकतात. कारण बाहेर चर्चा करत असताना प्रत्येकाचा थोडासा नाराजीचा सूर दिसतोय की बा आमचा उमेदवार नाही, आमच्या जातीचा उमेदवार नाही, हा सुद्धा फॅक्टर आहे. आणि त्याचा जो फायदा आहे हा महावंचित आघाडीला सुद्धा होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात आपल्या राज्य शासनाने अनेक योजना राबवलेल्या आहेत आपल्या राज्यामध्ये. नवं शेतकरी किसान असेल
लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, अशा अनेक कितीतरी योजना राबवलेल्या आहेत. प्रामुख्याने महायुती सरकारचा जो एक महत्त्वाची जी योजना आपण जर बघितली, लाडकी बहीण योजना, त्यानंतर महिलांना ST मध्ये 50% सूट सवलत, काय हा जो वोटर आहे महिला वर्ग, हाही प्रभावीपणे या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरणार आहे का असं वाटतं तुम्हाला? निश्चितच काही प्रमाणात तरी हा प्रभावी ठरेल, परंतु या मुद्द्यांपेक्षा जे मुद्दे आहेत, जे लोकल मुद्दे असतात किंवा जे उमेदवारांच्या बाबतीत असतो, उमेदवाराचा जो हुट असतो, प्रत्येक उमेदवार कसा आहे, कोण आहे, कुठल्या जातीचा आहे, या बाबीचा सर्व विचार करून मतदार मतदान करतात. आणि इथे विकास किती झाला, किती प्रमाणात झाला याविषयी थोडीशी जागरूकता कमी असल्यामुळं किंवा होत नसल्यामुळं तसं मतदान इथे होत नाही. पक्ष किंवा जात हा फॅक्टर सर्वात म्हणजे योजनांचा प्रभाव जास्त कोणत्याही निवडणुकांमध्ये होत नसतो. आपल्या इथे तरी दर्यापूर तालुक्यामध्ये असं आढळून येत नाही की बा या योजना चांगल्या झाल्या किंवा असं चित्र नाही आहे किंवा या उमेदवाराने खूप चांगलं काम केल्यामुळे त्याच्या पाठीशी राहतील, परत उमेदवार बदलत राहतो. त्याच्यामुळे असं म्हणू शकत नाही आपण की हा ठीक आहे, काही प्रमाणात तर होईलच, कारण ह्या ज्या सरकारने वरच्या स्तरावर ज्या योजना राबवल्या आहेत, किसान निधीचा असो किंवा पण, परंतु मॅक्झिमम जो ग्रामीण भाग असतो, शहरी भागात ठीक आहे, दर्यापूर आहे, अंजनगाव हे तालुक्याची ठिकाणं तिथे ठीक आहे, परंतु ग्रामीण मतदार हा शेतीशी निगडीत किंवा बहुतांश हा मजूर वर्ग आहे. मोठमोठ्याला ज्या योजना आहेत, घोषणा आहेत, ह्या त्यांच्या थोड्याशा त्यांच्या ते दूरच आहेत. त्याच्यामुळं तरी असं वाटते सध्या तरी की त्याचा प्रभाव फारसा पडणार नाही. मध्यंतरी आपल्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्याच्यामध्ये इंडी जो गठबंधन आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात फेक नॅरेटिव्ह तयार केलेला आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक सभांमध्ये म्हणतात की आम्ही 4 शत्रूंशी लढत होतो असं म्हणतात. तिसरा शत्रू चौथा जो शत्रू आहे तो फेक नॅरेटिव्हचा शत्रू होता, संविधान बदलणार आहे असा मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला होता आपल्या संपूर्ण देशामध्ये. काय वाटते, हे जे महायुतीचं राज्यातलं सरकार आहे किंवा मग केंद्रातलं NDAचं सरकार आहे, खरंच त्यांचा प्राथमिक मुद्दा हा संविधान बदलणं होता की तुम्हाला काय वाटते हा राजकीय स्टंट होता, पॉलिटिकल पॉईंट होता? हा तर जेमतेम पॉलिटिकल पॉईंट आहे, हा प्रोपगंडा केलेला विषय असतो. कारण संविधान बदलणे शक्य नाही आणि ते शक्य होणार नाही. संविधानामध्ये तुम्ही बदल करू शकता, चेंजेस करू शकता, संसदेत कायदा करू शकता, त्यामध्ये बदल होतो. संविधान कंप्लीट बदलणे हा कुठल्याच पक्षानं असं जाहीर केलेलं नव्हतं किंवा त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं नव्हतं की हे संविधान बदलणार आहे. परंतु निवडणुकीमध्ये प्रोपगंडा हा फार महत्त्वाचा असतो. कुठलाही प्रोपगंडा हा त्या उमेदवाराला भारी पडू शकतो. त्यानुसारच हे जे पक्ष आहेत, विविध पक्ष आहेत, वेगवेगळे प्रोपगंडे हे निवडणुकीच्या वेळेस असतातच. जसं देश पातळीवर असतात तसेच राज्य पातळीवर असतात, तसेच गाव पातळीवर असतात, तसेच आपल्या तालुका पातळीवर सुद्धा हे प्रोपगंडा चालत असतात. प्रत्येक गावात, ग्रामीण भागात वेगवेगळ्या विषयाची चर्चा याबाबत होत असते. एकंदरीत फेक नॅरेटिव्ह हा पॉईंट आहे, परंतु कुठेतरी मतदारांनी तो लक्षात घेणं हे गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? हा, मतदारांनी लक्षात घेणे गरजेचं आहेच, परंतु मतदार सुद्धा आता हुशार झालेला आहे. त्यांना सुद्धा सोशल मीडिया, प्रत्येकाकडे मोबाईल आलेला आहे, सोशल मीडिया प्रत्येकजण हाताळतो आहे. त्यामुळं कुठं लोकांना काय करायचं आहे हे सध्या तरी कळते असं मला वाटतं. मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये विविध आंदोलने झाली, जसं मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, तिकडे धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, असे विविध आंदोलने झाली आहेत. तर या आंदोलनाचाही कुठंतरी आपल्या संपूर्ण निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात कुठंतरी परिणाम होणार आहे का? हा परिणाम संपूर्ण जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर या बाबीचा परिणाम थोडा प्रमाणात होणारच आहे. परंतु तरी जी तालुका लेवल असते किंवा जी मतदारसंघ असतो, छोटे मोठे जे मतदारसंघ असते, त्यांच्या समस्या ज्या आहेत ह्या लोकल समस्यांवरती जास्त कल असतो आणि उमेदवार कोण आहे यावरती त्यांचा जास्त भर असतो. त्यामुळे हे जे मोठे किंवा देश पातळीवरचे जे मुद्दे आहेत हे मुद्दे फारसे असे प्रभावीपणे असर करत नाहीत या निवडणुकीवर. सामान्य मतदारांना तुम्हाला काय वाटतं, तुमच्या दृष्टिकोनातून कोणता मुद्दा त्यांना आकर्षित करतो? सामान्य मतदारांना काय अपेक्षित आहे? सामान्य मतदारांना फारसं काही अपेक्षित नसतं. त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, जसं गाव पातळीवर असेल, शहर पातळीवर असेल तर त्यांना सुखसुविधा ज्या आहेत, त्यांच्या नाल्या रस्त्या आजही आपल्यामध्ये ह्या सुविधा नाही आहेत, पोहोचू शकत नाही. गाव पातळीवर असेल तर तेच रस्त्याचे प्रश्न आहेत, शेतीचे रस्त्याचे प्रश्न आहेत, शेतीविषयक आहेत, शेतमालाला भाव आहेत, हे छोटे छोटे जे मुद्दे आहेत या मुद्द्यातूनच बाकीची जी दिशा असते ती ठरत असते. आजही रोजही शेतमालाचा भावाचा हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. आता त्यानुसार बा सरकार कुठला असायला पाहिजे, सरकारकडे म्हणजे जे सरकार लोकांना द्यायचं आहे निवडून त्याचाही परिणाम या निवडणुकीवर होत असतो. उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे, त्या पक्षात सरकार आल्यास काय फायदा होऊ शकतो हे सुद्धा जनता पाहत असते.
मोठ्या प्रमाणात आता ग्रामीण भागामध्ये ज्या समस्या असतात त्या थोड्याशा वेगळ्या असतात, त्यांच्या थोड्या समस्या कमी आहेत, त्यांच्या पुढच्या ज्या समस्या आहेत, परंतु त्याही त्यांना असं वाटतं की बा आमदार जर आपला असला, आमदार जर आपल्या वतीचा असला तर या समस्या आपल्या कुठेतरी सुटतील. जातीय विवादाचा, जातीयवादाचा मोठा प्रभाव सार्वजनिक जीवन जगत असताना आपण बघतोय. जातीयवादाचा नेमका राजकारणाशी संबंध आहे, कितपत हा जातीयवादाचा जो मुद्दा आहे आपल्या मतदारांवर प्रभावीपणे काम करतो असं वाटतं? हां, नक्कीच. आता ज्या 2014 नंतर ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे प्रभावीपणे हा मुद्दा येतोच. तसंच आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा हा मुद्दा राहीलच. या मुद्द्यावरती सुद्धा मतदाराचा कुठेतरी कल एका दिशेने जात असतो. म्हणजे महाविकास आघाडी म्हणते महायुती शांतता भंग करण्याचं काम करते, जातीयवाद करते. इकडे महायुती महाविकास आघाडीवर ध्रुवीकरणाच्या मतांच्या ध्रुवीकरणाचा आरोप लावते. मोठ्या प्रमाणात आरोप एकमेकांवर करतात. राजकीय दृष्टिकोनातून असे आरोप एकमेकांवरती करत असतात. परंतु मला तरी असं वाटतं की बा मतदारसंघातील नागरिक जनता जी आहे ती थोडीफार सुज्ञ झालेली आहे. याच्या पलीकडचा विचार जनता करत असते. एकंदरीत जनता आता सुज्ञ झालेली आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? हां, जनता सोशल मीडियामुळे जनता बरीचशी सावध झालेली आहे किंवा सुज्ञ झालेली आहे. आणि सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसे दुष्परिणाम सुद्धा आहेत. काही ज्या फेक न्यूज किंवा जसं प्रोपोगंडा न्यूज आहेत त्या सुद्धा येतात. त्या आपल्या दृष्टीनं थोडासा विचार करून त्यावर विचार जर केला तर मतदारांनाच पुढून चुकेल की कुठल्या उमेदवाराच्या सोबत काय करायचं, कुठल्या उमेदवारांना मतदान करायचं. हे सोशल मीडियाद्वारे आणि त्या बरंचसं प्रमाण आता नवीन पिढी आहे, यंग जनरेशन आहे, म्हणजे दोन्ही मतदारसंघात जी यूथ आहेत ते शिकलेले सवरलेले आहेत, त्यांच्यासमोर सोशल मीडिया आहे. जसं प्रत्येक घरामध्ये एक तरुण मुलगा आहे आणि त्याच्या मागे त्याचे घर आहे, त्याचे आई वडील आहेत, त्याचा सर्व परिवार आहे. मुलगा जर हुशार असेल, मुलाला कळते की काय करायचं, कुठल्या उमेदवाराला मतदान करायचं, त्यानुसार तो आपल्या आई वडिलांना कन्व्हिन्स करू शकतो. मोठ्या प्रमाणात आपल्या अमरावती जिल्ह्याचं नाव चर्चिलं जातं. आपल्या अचलपूर परतवाडा मतदारसंघाचे आमदार आहे बच्चू कडू. तिकडे दिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर उभे आहेत. इकडे पडनेऱ्यामधून रवी राणा उभे आहेत. हे राज्याच्या राजकारणात चर्चिले जाणारे नाव आहे. आपण जर दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचा थोडा विचार बाजूला ठेवला तर एकंदरीत संपूर्ण आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जितके काही मतदारसंघ येतात विधानसभेचे, त्या सर्वांमध्ये अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळत आहे असं स्थानिक मतदार आपल्याला सांगतात. काय वाटते यांचं जे राजकीय भविष्य आहे, खरंच त्याच्यावर टांगती तलवार आहे बच्चू कडू त्यानंतर यशोमती ठाकूर रवी राणा यांच्या? हां, तसं पण होऊ शकते. कारण प्रत्येक ठिकाणी लढत ही थोडीशी विचारांशी किंवा याच्याशी न होता थोडीशी वैयक्तिक बेसवर ही निवडणूक होत आहे. प्रत्येक ठिकाणी विरोध झालेला आहे. जसा नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी विरोध केलेला होता. त्यामुळेच असं म्हणतात की त्यांच्याचमुळे त्या पडल्या. अशा प्रकारचे जे आहेत किंवा त्यामुळेच बच्चू कडू कसे मागे येतील याकरता हा फटका बसेल. त्याकरता नवनीत राणा पुढाकार घेतला. मध्यंतरी स्टेटमेंट केलं होतं की कंबर खुसून आम्ही तयार आहोत. तर त्यामुळेच थोडंसं असं वाटते की हे जे फॅक्टर तयार आहोत. हां, तर त्यामुळेच असं प्रस्थापित वगैरे आहेत त्यांना सुद्धा त्यांचा फटका बसू शकतो. कारण खासदार राहिलेल्या नवनीत राणा यांचा सुद्धा मतदार बऱ्याचशा प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहेच. यशोमती ठाकूर आणि यशोमती ठाकूर आहेत. यशोमती ठाकूर यांचं सुद्धा व्यक्तिमत्व फारसं चांगलं आहे आणि त्यांची पालकमंत्री म्हणून राहिलेले आहेत. त्यानंतर त्यांचा जो जनसंपर्क आहे हा सुद्धा खूप दांडगा आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये नाव पण आहे. त्यांचा सुद्धा फॅक्टर आहे. त्यामुळे त्या जिथे प्रचाराला जातील तिथल्या उमेदवारांना त्याचा काय फायदा होते हे जनता सांगेल. एकंदरीत जर आपण दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचा जर विचार केला, प्रामुख्यानं लढत कशी होणार आहे यावेळेस? प्रामुख्यानं ही लढत जी आहे ती तिरंगी होण्याची शक्यता जास्त आहे. तिरंगी की चौरंगी? तिरंगी होऊ शकते किंवा चौरंगी पण होऊ शकते. कारण यावेळेस काय आपल्या प्रहारचा एक अचलपुरातला उमेदवार आहे अरुण म्हणजे वानखडे म्हणून. नाही, प्रहार संघटनेचा उमेदवार जरी असला तरी प्रहार संघटनेचा प्राबल्य थोडंफार इथे कमी प्रमाणात दिसते. त्यामुळे कारण गेल्या वेळी त्यांना 20,000 जवळपास लोकसभेचा जेव्हा त्यांचा उमेदवार होता 20,000च्या जवळपास त्यांना आपल्या लोकसभेमध्ये दर्यापूरमधून मतदान होतं. नाही, तर तो जो 20,000 जो मतदार होता किंवा मतदारसंघातून जे मतं जे मिळाले होते तर ते जी नवनीत राणा आहे यांच्याविषयी असलेल्या नाराजीमुळे त्यांना तो जो उमेदवार होता त्यांच्याकडे गेलेला होता. परंतु लढत जी टॉपची जी लढत ज्याला म्हणतो आपण मुख्य पक्षामध्ये होते किंवा महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, महायुतीमध्ये आहे, महायुतीचा उमेदवार आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि तिसरी जी दावेदारी ठोकली आहे जे
अपक्ष युवा स्वाभिमान पक्षाधार जे बुंदिले आहेत त्यांची सुद्धा प्राबल्य आहे. त्यानंतर अंकुश वाकपांजर महावंचितचे आहे, त्यांचा सुद्धा फॅक्टर आहे. तशी निवडणूक मिक्स आहे, म्हणजे आपण तिरंगी नाही म्हणू शकत, चौरंगी नाही म्हणू शकत, पंचरंगी सुद्धा होऊ शकते निवडणूक. त्यामुळं यातून कोण बाजी मारतो यातून कोण बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आता यामध्ये जातीय समीकरण असतील किंवा नाराजी असेल, जसे सध्याचे जे महायुतीचे जे उमेदवार आहेत अडसूळ यांना कुठेतरी थोडासा नाराजीचा सामना करावा लागत आहे. परंतु महाविकास आघाडीचे मतदार इथे सुद्धा आहेत, शिंदे गटाचं सुद्धा प्राबल्य इथे आहे. भाजपचे उमेदवार सुद्धा भाजपचेच उमेदवार यांना जातील अशी शक्यता फार कमी आहे, किंवा जाऊ पण शकतात. किंवा त्यांचा जो एक गट असेल, त्यांच्या भाजपमध्ये जो गट असेल तो गट कदाचित बुंदेलीकडे जाऊ शकेल, परंतु पूर्णतः भाजपचे उमेदवार जातील अशी शक्यता नाही. त्यामुळे अडसूळ यांची बाजू सुद्धा भक्कम आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत लवटे यांची सुद्धा बाजू भक्कम आहे, कारण त्यांच्या साथीला काँग्रेस आहे. काँग्रेसचा सुद्धा इथं बहुतांश वोटर आहे. परत जे अल्पसंख्याक आहेत ते वोटर सुद्धा लवटेकडे वळण्याची शक्यता आहे, किंवा वेळेवरचा येणारा जो विषय ते कुठे पण जाऊ शकतात शक्यता आहे. त्यामुळे लवटे यांची सुद्धा जबाबदारी आहे. मतदार ज्याला आपण म्हणू राजकीय भाषेमध्ये, निर्णायक मतदार जो गठ्ठा मतदार असतो तो कोण राहणार आहे असं वाटतं? आता एकंदरीत निर्णायक मतदार अल्पसंख्याक मतं जे आहेत ते जिकडे जातील त्याचं प्राबल्य थोडंसं जास्त होते, त्याचं वेटेज जास्त होते. परंतु हा आधीच मी सांगितलं की हा जो मतदारसंघ आहे हा दोन तालुक्या मिळून आहे. आता दोन्ही जे उमेदवार आहेत, एक अपक्ष एक युवा स्वाभिमानचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे प्रॉपर अंजनगावचे आहेत, दर्यापूरचा कुठलाच उमेदवार नाही. आणि जे महायुतीचे उमेदवार आहेत ते सुद्धा प्रॉपर दर्यापूरचे नाही आहे. त्यामुळं अंजनगावमधून जोही उमेदवार लीड घेईल किंवा ज्या उमेदवाराची बढत राहील तो उमेदवार निर्णायक ठरू शकते. कारण दर्यापूरमध्ये तर सर्व विभागले गेलेले आहेत, कारण प्रत्येक पक्षाचे जे उमेदवार आहेत प्रत्येक पक्षाचे इथे मतदार आहेतच. त्यामुळं अंजनगावमधून दोन उमेदवार आहेत, त्या उमेदवारांमध्ये कोण फोर्सफुली पुढे जातो त्यावर निर्णायक राहील. कारण एकदा जर बुंदेले जर थोडेसे समोर निघाले तर अडसूळ मागे जातील, कारण अडसूळ आणि बुंदेले यांच्यातच मताची विभागणी होण्याची चिन्ह आहेत. म्हणजे एकंदरीत यांच्या हे जे महायुतीचा जो उमेदवार आहे आणि इकडे युवा स्वाभिमानचा जो उमेदवार आहे यांच्यामध्ये आपसामध्ये जो मतांची विभागणी होणार आहे अशी शाश्वती आहे, म्हणजे अशी कुठेतरी आपण कल्पना करू शकतो. त्यांच्यामध्येच विभागणी झालेली आहे मताची. त्यामुळं लवटे जे आहेत महाविकास आघाडी म्हणजे सध्या तरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची जे पाया आहे तो कुठेतरी भक्कम आहे, मजबूत आहे त्यांचा पाया यांच्यामुळे विभागणीमुळे. आणि जे अंकुशजी वाकपांजर आहेत जे वंचितचे उभे राहिलेले आहेत त्यांचे सुद्धा प्राबल्य ठीक दर्यापूर तरी मतदारसंघामध्ये आहे. आणि समाज जसं जातीय समीकरण म्हणतो किंवा जातीय राजकारण म्हणतो त्याचा फायदा सुद्धा अंकुश वाकपांजर यांना होऊ शकतो, कारण त्यांचा सुद्धा एक गट आहे. तसेच दर्यापूर तालुक्यातील हत्ती म्हणजे बहुजन तर BSPचा सुद्धा वोटर आहे, त्यांची सुद्धा प्रॉपर बहुजन समाज त्याचा सुद्धा वोटर आहे. त्याचे उमेदवार हे प्रॉपर दर्यापूर तालुक्यातले आहेत, त्यांना सुद्धा मते जातीलच. त्यामुळे जे गठ्ठा मत जे म्हणतो ते निर्णायक ठरू शकते. म्हणजे आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाची जर आपण राजकीय परिस्थिती सध्याची बघितली सध्या तरी, तर सध्या 3 उमेदवार आघाडीवर आहेत असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि युवा स्वाभिमान असे 3 उमेदवार सध्या तरी त्यांची बाजू भक्कम आहे असं आपण म्हणू शकतो. सध्या त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे असं म्हणू शकतो. आणि जनसंपर्क ज्यांचा होईल त्यानुसार चित्र हळूहळू मतदारसंघात जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं तसं हे चित्र स्पष्ट होत जाईल. यामध्ये जी लढत आहे ही लढत सध्या तरी आपण सांगू शकत नाही ही लढत कशी होणार आहे, कोणामध्ये होणार आहे, कारण चित्र सगळं मिक्स झालेलं आहे. जसं इथं झालं तसं महाराष्ट्राचं पण चित्र झालेलं आहे. बरेच जे पक्षाचे उमेदवार आहे फुटाफुटीचे जे झालं आहे त्यामुळं लढत स्पष्टपणे जी निवडणूक जवळ येताना सांगू शकतो आपण की ही निवडणूक म्हणजे जसं जसं घोडा मैदान समोर समोर येईल तसं तसं कुठंतरी मतदार आपली दिशा ठरवतील, मतदार आपला जो मतप्रयोग आहे चांगल्या बुद्धीनं विवेक बुद्धीनं करतील असं आपण गृहीत धरू शकतो. कारण मतदार हा आज रोजी सजग झालेला आहे, परंतु आता विविध फॅक्टर आहेत, सरकारी योजना आहेत, लाडकी बहीण योजना आहे, याचा सुद्धा प्रभाव किती पाहायला मिळतो. प्रथमतःच निवडणूक होत आहे, लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्राला लागू झाली त्यानंतर प्रथमतःच आहे, परंतु त्याचा फायदा हा कुणाला होतो हे आतापर्यंत नक्की झालेलं नाही. कारण जे युवा स्वाभिमानचे जे उमेदवार आहेत यांच्या गाडीवरती आजी भाजपची झेंडे आहे, मग भाजपचा उमेदवार आहे
म्हणजे नेमका भाजपचा उमेदवार रमेशजी बुंदेले आहे की अभिजित अडसूळ आहे? अभिजित अडसूळ. भारतीय यामध्ये जी जनतेचा यामध्ये जनतेचं कन्फ्युजन सध्या सुरू आहे. कन्फ्युजन आहे सध्या. जनता सध्या यामध्ये कन्फ्युज झालेली आहे. म्हणजे हे जर दोघांचं जर ठरलं, दोघांपैकी एक जर निवडायचं असले तर मग सरळ सरळ तो उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार या दोघांमध्येच टक्कर राहणार आहे असं आपण गृहीत धरू शकतो. हा, कारण यांच्यामध्येच टक्कर आहे. आणि ते त्यांचे जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना कुठले असं त्यांचा जो पक्षांतर्गत जी बंडखोरी किंवा असा जो फटका आहे असा त्यांना फारसा बसलेला नाही. वंचित फॅक्टर त्यांना थोडासा, वंचित फॅक्टरमुळे त्यांना थोडासा फटका बसू शकतो, परंतु जेवढा फटका या दोघांना बसू शकतो तेवढा फटका महाविकास आघाडीला नाही. मध्यंतरी आपल्या म्हणजे काल 2-3 दिवस अगोदर आपल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघावर तिवसा या मतदारसंघामध्ये त्यांनी प्रचार सभा घेतलेली आहे. त्या प्रचार सभेमध्ये त्यांनी अनेक विषयावर आपला हात घातलेला आहे. तसं त्यांचं एक मोठं विधान सध्या चर्चेत आहे, बटेंगे तू कटेंगे वाला. एकंदरीत या मुद्द्याचा, या राजकीय या विधानाचा आपण राजकीय पार्श्वभूमीवर जर विचार केला तर कुठंतरी जो मतदार आहे काय हिंदू मतांचं सुद्धा ध्रुवीकरण होऊ शकते असं आपण म्हणू शकतो काय? हा, ध्रुवीकरण होऊ शकते, परंतु इथं कसं झालेलं आहे की इथं ध्रुवीकरण दर्यापूर मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर मतांचं ध्रुवीकरण ठीक आहे, हिंदू मतदाराचं ध्रुवीकरण होऊ शकतं, परंतु इथे उमेदवार ध्रुवीकरण कुठं जाऊ शकतं हा प्रश्न निर्माण झाला आहे. बुंदेले यांच्या स्वरूपामुळे, यांच्या दावेदारीमुळे. प्लस अभिमान पक्ष सुद्धा हिंदुत्ववादी पक्षातच म्हणजे महायुतीचा एकंदरीत भाग आहे तो. आणि नवनीत राणा ह्या त्या सभेला सुद्धा उपस्थित होते. त्यांचाही जो चेहरा आहे तो हिंदुत्ववादी चेहरा आहे. त्यामुळं हिंदू मतदार त्यांच्याकडे जातील किंवा हिंदुत्ववादी जो पक्ष आहे भाजप पक्षाकडून जो उमेदवार दिला शिंदे गटाचा आहे आणि ती हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे सध्या हिंदू तरी संभ्रमात आहे, ट्रस्टेड आहे की हिंदुत्ववादी हे की ते. म्हणजे हिंदू मतदार एकंदरीत कन्फ्युजन मध्ये आहे. सध्या तरी चित्र स्पष्ट नाही आहे हिंदू मतदारांचं, कन्फ्युज आहे कुठे जायचं. एकंदरीत जातीय समीकरण, फुटाफुटीचं राजकारण, पक्षातून पडवापडवी आणि स्थानिक उमेदवाराचा मुद्दा, असे अनेक जे मुद्दे आहेत. आणि स्थानिक विकास आहेत, सुतगिरणी असो, हे असो, प्रत्येक जे मतदारसंघाच्या विकासाचे, MIDCचा मुद्दा असो, रोजगाराचा मुद्दा असो, या मुद्द्यांचा सुद्धा या निवडणुकीत फारसा मोठा प्रभाव आपल्याला दिसून येणार आहे. येणाऱ्या निकालांमध्ये याचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. एकंदरीत जे काही राजकीय स्तरावरचे जे मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांचा परिणाम कुठेतरी आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये होणार आहे असं तुमचं मत आहे या संदर्भात. तर हे होते आपल्यासोबत सचिन भाऊ गोदळे यांनी आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीवर आपण चर्चा केली. धन्यवाद सचिन भाऊ, तुम्ही आलात, आमच्या चॅनलला भेट दिली आणि तुमचा जो राजकीय अनुभव आहे तो आमच्याशी शेअर केला. तर प्रेक्षक हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच विविध विषयांना घेऊन. तोपर्यंत नमस्कार.